जी ऑर्डर आहात तशी एक्झिक्यूट करा. कोर्टाची ऑर्डर मान्य जातली ऐकून घ्या. फाल्यां जर कोर्टान थंय जर सांगलें बाबा ही गेटूच काडा फाल्यां ती गेटूय काडची पडटली. पण हांव तेंचे कडेन एक रिक्वेस्ट केलें कित्याक जेन्ना 3 चावी आसता 2 चावी आसता न्ही एक चावी तूं आमचे कडेन दी. हांव तेची रिस्पॉन्सिबिलिटी घेता. कशी कोणीय कितें मारल्यार केलो हांव घेता. कोर्टाची ऑर्डर जाली तुमकां जायना. तुमी कोणाकूच लॉक घालूंक मेळचें ना. फाल्यां जर लॉक पडलें आनी मदीं जर कोणाक ब्लॉक जालो असो दिसलो जे पार्टीक जे अपिलान गेल्ले जे ऑर्डर घातलेली आहा तेंकां जर थंय कोणी जबाबदारी घेयना फाल्यां दुसऱ्या दिसा येवन ती एक्झिक्यूट करची पडटली ऑर्डर. आखी गेटूच काडची पडटली. कळ्ळें. ऑप्शन तुमकां अजून सांगला. अजून तुमची लायफ आसा कशी तुमी अपिलान गेल्यात म्हणटा. फाल्यां अपिलान जर ऑर्डर आहा तशीच एक्झिक्यूट करची म्हटली जे आतां सांगलां तशें जातलें. फाल्यां जर थंय अपिलान जर सांगलें ना गेट काडची पडटली जाल्यार गेट काडचीय पडटली तें सांगता. कळ्ळें न्ही. अशें ना की हांवें ऑर्डर दिल्या तितलीच पडटली आनी थंयसर वेगळें डिसिजन जावचें ना. कोर्टाक जर थंय दिसलें अपिलान बाबा हें केलां ती ना आख्खी काडची पडटली जाल्यार आख्खी काडची पडटली फाल्यां. कळ्ळें न्हू. दोनूय बाजून जावंक शकता. सो सद्याच्या हितूर जो मेरेन तुमचें डिसिजन जो मेरेन जायना फाल्यां जर कोर्ट सांगता ना ती लॉकूच करा जाल्यार तें लॉकूय जातलें. कोर्टाचें जे डिसिजन जातलें तें मान्य करूंक जाय. पूण सद्याच्या परिस्थितीन जे ऑर्डर तुमकां सांगल्या ती त्या पद्दतीन एक्झिक्यूट जावनी. थंय कसलीच लॉ अँड ऑर्डर क्रिएट करूं नाका. हां. सो आतां तुमकां सांगलां ती पद्दत यू कॅन एक्सेस इट. काय प्रॉब्लेम ना आमकां वचपाक वाट मेळची कितें प्रॉब्लेम. तितलोच विशय तो. तेका एक्चुअली इतलो केसी जावपाची गरज ना. तुमच्या मदीं जर समजूत इतली आसलेली एके कडेन बसून जर तुमी एक सोल्युशन काडलेलो जाल्यार जातलें. एक एज्युकेशन डिपार्टमेंट आणि अदर यांच्यात हे चालले आणि हे कोण हे आतां तो विशय वाडोवंक नाका. ना ना आयक आयक म्हाका तूं कितें म्हणटा तें कळ्ळें. विशय वाडोवंक नाका. तें कितें सांगूंक जाय तें हांवें सांगलें. आणि हांव आसून किंवा हांगा नासून विशय वाडोवंक नाका. आम्ही इतले आम्ही हेंका वळखता सगळ्यांक वळखता फक्त तुमकां वळखता. पेपर कार्ड तेचेर कोणा कोणाची नांवां आहा ती पळय तेचेर तुका कळटलें कोण आहा आनी कोण लागला आनी लागूंक ना. हे तो ना तो ना ते मागीर तुम्ही ना तुमका एडीआय डिपार्टमेंट आसा. डिपार्टमेंट आनी कोण पार्टी आहा तांकां घेवन कितें सांगूंक जाय तें सांगलां. हां अपील केलें. अपील करता बरें ताचेर स्टे आसा. स्टे म्हटल्यार कोर्ट एक ऑर्डर दिता. कोर्ट ऑर्डर दिता की हे ऑर्डर आहा ती एक्झिक्यूट करची हांव ती अभियंता तशी आजच्या तारखेन दिला तुमकां. बरें तुमी अपिलान केलें काय ना कोर्टाचें डिसिजन जावनी. पूण जो मेरेन कोर्टाचें डिसिजन जाता तो मेरेन एक्सेस ब्लॉक जावंक जायना. ते करता आमी ओपन दवरता. ऑर्डर तशी आहा ती ऑर्डर आमची दावत नाही घालून. हां तुमच्या गावातले कोणी आमी महाजनान ती घातली कित्याक घातली सांगता कितें. न्हू कित्याक तुमी घातली ते लोकेशन पळयला भितर कितें हांवें स्कुलांत शाळा पळयल्या. पळयली सगळे शाळा पळयल्या. आतां कशें आतां दिसता कशें आतां हे कशें दिसता. हो एक्सेस न्हू ताचो. डायरेक्ट जर ओपन दवरले आमी गेट जर ओपन दवरली सकाळी आणि कोणीय भितर गेलो आणि कितें जरी केलें कितें केलें कितें कोणी चेडवा घेवन गेलो कितें केलें सोरो पितात थंयसर बाटले घेवन बसतात ते जर केलें तर आमची जबाबदारी नाही मागीर महाजनाची. तुमकां हांवें कितें सांगलें हां आतां थंय ताचो एक्सेस ब्लॉक जाता. ओके शाळेचो एक्सेस ब्लॉक जाता सो तो ओपन आसूंक जाय. मागीर तुमकां ऑप्शन दिलां. तुमकां जर तशें दिसता चावी एक चावी तांच्या कडेन दियात जे केन्ना कोणी येतलो त्या चावी ओपन करून न्ही वचून मागीर एक चावी तुमच्या कडेन एक चावी तांच्या कडेन. फक्त कोणूच जर ना आनी तें लॉकूच जालें जाल्यार मागीर ताका उपाय ना न्ही. चावी आमी दिवन दवरता. ते ऑप्शन दवरा न्ही तुमी. तुमचो ऑप्शन ओपन दवरा म्हणजे. आतां कशें हांगा येयलो कोणाक कांयच खबर आसना कोणाचे कुणी लॉक घातला कुणी गेट बसला कांयच खबर ना मागीर कशें करची. ना ते 11 नंबरात 0 जे महाजन असतात पळय त्यांच्यानी गेट घातला. कोर्ट हियरिंग जाल्ली आहा. कोर्ट हियरिंग जावन ना आमकां हियरिंग आता तुम्ही पार्टी कोण जाल्या ते कशें ते कळटा. पण ते सगळे गेले ते तुमचो अपियर जातालो न्ही. 5 लोक गेले ते मेन जे ॲडवोकेट अपियर जातालो कळ्ळें न्ही. ॲडवोकेट अपियर जाता केस 1 आनी 2 तारखेनी जावंक ना. केसीची हियरिंग जाल्ली आहा. सगळी व्यवस्थित हियरिंग जावन मागीर ती ऑर्डर जाल्ली. हां
सो आता ऑर्डरीचेर कित्याक एक्सेस ब्लॉक जावंक जायना बरें तितलोच ओके हां बरें सो युअर एक्सेस इज ओपन ओपन यू कॅन युटिलायज इट ओपन एंड Yeah, but now, sir, we have the order of demolition now, so Demolition. are we not going ahead with that? what does the order say Okay, to so keep only the access open. There is a condition to the demolition. If the directions given in the order are not being followed, if there is nobody who is taking the responsibility that they have put the lock, Okay. then if it is by unknown person, then it has to be removed. Now they are taking the responsibility. They have told that आम्ही पुरी काय देव- वाट डेमोलेशन केन्ना करतात सगळी जर वाटच पुरी आडयली तर डेमोलेशन जाता ठीक आहे पण आम्ही वाटच तेका कोड ऑर्डर हा ते तुम्ही सांगू नका तेका खबर हा फक्त एक्सेस ब्लॉक जावंक जायना सो इफ द एक्सेस इज ओपन यू कॅन युटिलायज इट ताका आडोवंक बिडोवंक नाका हा लॉ अँड ऑर्डर जावंक जायना इतलोच दिसतो कळ्ळें सरपंच एक विचारता हांगा कुलूप घातले न्हय ते चावी दिता दुसरे कडेन तो कोण आसा न्हय ताका सांग किती लोकांकडे देवपाची चावी आता हांव हांगासर पळया. गोंयकार एक विचारता ताका कितें सांगलें ना जाल्यार तुम्ही एक कितें तरी ऑप्शन दवरा लॉक करून Lock करणार बेश्टी नाही. लॅच घाला Lock बेश्टी करणार लॅच घाला नाही. त्यांच्याकडे बेश्टी लॅच घाला आम्ही लॉक करणार नाही ओपनच आसा लॉक करणार नाही फक्त गेट कितें घातली परत आम्ही केशी कोणतरी येतलो भितर जातलो आनी आमदेरी करतले म्हणून आमी ती गेट घातली कितें अजून कोण तिथं जाणं येणं नाही आता अजून एक करपी आहा जाल्यार कोण वचून तसो वतलो पण गाडी दवरून वयतलो आता केले ते त्या सर कशें आसा जाणा ही शाळा 1972 सालांत आमचे गोंयचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री म्हणटा तशे भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानी ही शाळा हांगासर बांदलेली आणि त्या शाळेक गव्हर्मेंटाक 1650 स्क्वेअर मिटर जमीन ऑलरेडी दिली आता ही जमीन एज्युकेशन डिपार्टमेंटाच्या नावावर आसा त्यानंतर हांगासर जेन्ना 1976 सालान ह्या जमनीन जेन्ना मॅग्नीज लागले तेन्ना ही शाळा शिफ्ट करून गांवठण वाडा दुसऱ्या प्लेसीचेर व्हेली आणि ही शाळा जी असली ते सगळे छप्पर विप्पर सगळे तिचे चोरून नेले लोकांनी किंवा ते नष्ट झाले त्या टायमाच्या परिस्थितीप्रमाणे 1976 सालाच्या आसपास आता परिस्थिती अशी आहे की आमची जी गांवठण वाडा स्कूल आहा थिंगासर 1ली ते 7वी आणि प्री प्रायमरी म्हणून 8-9 क्लासी थिंगासर चलता आणि जवळ 71 पेक्षा जास्त भुरगीं थिंगासर आसा आणि आता दिसान दीस आता प्री हेच्या प्रमाणे एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे NEP प्रमाणे आता 8वी वर्ग सुद्धा शाळांका अटॅच करचो पडटलो आणि हे सगळे ॲक्टिव्हिटी आहा एक ॲक्टिव्हिटी करपाक हॉल किंवा मैदान ह्या आमच्या त्या शाळेन ना म्हणून आम्ही असो विचार केलो की जर समजा ही जी जागा आसा 1650 किलोमीटर ही पडीक आसा आणि जे जुने स्ट्रक्चर असले ते गावातले आमचे जे सुज्ञ नागरिक आहे यांच्यानी सगळ्यांनी जवळजवळ 3-3.5 लाख रुपया जमा करून ती स्कूल आम्ही रिनोव्हेट केली हे रिनोव्हेट केल्या उपरांत काही गावातल्या लोकांनी एका गेट घातली आणि ते रोड त्याचं एक्सेस बंद केले त्याच्या उपरांत आम्ही ते काम बंद दवरले एज्युकेशन डिपार्टमेंटाक त्याची आम्ही सूचना दिली एज्युकेशन डिपार्टमेंटान ती डेप्युटी आमचो जॉईंट 2 मामलेदार आसा त्याच्याकडे ती केस फायल केली की रोड ब्लॉक जालो आता रोड ब्लॉक जालो त्याची जवळ 1-1.5 वर्ष त्याची केस चल्ली आणि मामलेदारान ती ॲक्च्युली डिसिजन दिल्ले की ती गेट रिमूव्ह करपाची म्हणून पण तेंच्यांनी आयज मामलेदार हांगासर आयले आणि तेंच्यांनी अशें सांगले की आम्ही रिमूव्ह करूया नाका ती जी गेट आसा ही जी गेट आसा ती आम्ही कायमस्वरूपी ओपन दवरुया आणि जी ऑपोजीट पार्टी आसा ती अपिलाक गेल्ली आसा जर अपिलाक गेल्या उपरांत तेंचे जे कितें फुडें डिसिजन येतले त्यानुसार आम्ही कितें ते करूया आणि तो पर्यंत ही जी गेट आसतली ती ओपन आसतली आणि आम्ही स्कुलाची जी एक्टिविटी करपाक कितें आसा हे मोकळे आसतले अशें तेणी आमचे मामलेदार आणि आमची ऑपोजीट पार्टी आशिल्ले देवस्थानाचे लोक आसले आणि आम्ही स्कूल ADI आणि मामलेदार ह्या सगळ्यांनी मेळून हे अशें डिसिजन जालें की ह्या फुडें ह्या गेटीक लॉक आसचे ना हे सगळ्यांनी मान्य केले आणि गेट एक्सेस दवरतले एक्सेस वचपाक दवरतले अशें हे करून आता आमी ही मान्य केस केली. आमी आतां काय तेचे आमकां रिटर्न पत्र अशें दिवंक ना ऑर्डर दिल्या एज्युकेशनल एडवायस तेंच्या पद्दतीन तेंच्यांनी घेवची आणि फुडें कितें आसा ती स्टेप घेवची ती आता एक्झॅक्ट आमकांय कळोंक ना की तेंच्यांनी आमकां दाखोवंक ना की मामलेदाराचें ते काम आसलें की तेणी ते घेवन आपूण आयडेंटिफाय करूंक जाय आसलें पण तेणी केलें काय ना ते आमकां खबर ना पण आमी आतां तेचे फुडें पाठपुरावो आमी करतले